नमस्कार मंडळी. आज लहान मुलांसाठी ब्रेड फ्राय असतो तो केलेला आहे. चपाती भाजी केली होती सकाळी, त्याचा व्हिडिओ शूट नाही करू शकले भाजीचा. मग हा छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे. माझ्या मुलासाठी मी हा ब्रेड फ्राय करत आहे. बघा कशी वाटते रेसिपी. सिंपलशी आणि पटकन होते. मी आधी तयारी करून ठेवली होती. तवा गरम करत ठेवला आहे. ब्रेडची स्लाइस काढलेली आहे आणि तूप घेतलेलं आहे वाटीत. बटर यूज नाही करणार, तूपच आहे. बघा कसा आहे, कसा होतो व्हिडिओ. बघा कसे सिंपलशीच आहे, ही सगळ्यांच्या घरात केली जाते. फक्त मी दाखवण्याचं काम केलेलं आहे. पटकन होते. ब्रेडला तूप लावत आहे मी सध्या. तवा गरम झालेला आहे, तव्यामध्ये टाकलेला आहे. आता बघा चारी बाजूने मी तूप सोडत आहे. बटरपेक्षा तूप लावा, छान लागतं. वास पण छान येतो आणि एकदम कुरकुरीत होतात ब्रेड. छान लागतात खायला. चहाबरोबर खाऊ शकतात, दुधाबरोबर खायचं शकता. पण दुपारचे 1 वाजलेले आहेत. आम्ही माझा बाळ चहा वगैरे काही घेत नाही, तो असाच कोरडा खातो. त्यानंतर गरम झाल्यानंतर त्याच्यावर साखर टाकायची गरम गरम आणि खायचं. त्याच्यावर आम्ही सॉस वगैरे पण नाही वापरत. पिझ्झा वगैरेला पण सॉस आणलेले असतात, पण पिझ्झासाठीच असतात. ब्रेडला आम्ही नाही लावून खात. असंच तूप लावायचं आणि वरून साखर टाकायची, खायचे. खूप छान लागतात असं ब्रेड. आणि स्लो मशीनमध्येच गॅस ठेवायचा, मोठा नाही ठेवायचा. एकदम मोठा ठेवल्यानंतर मीडियम पण पहिल्यांदा ठेवल्यानंतर करपतोच, आणि मोठा ठेवला तर करपणारच. पहिल्या 1-2 मिनटामध्ये तो एकदम स्लोच पाहिजे गॅस, तरच हे खरपूस भाजले जातात. नाहीतर करपल्यावर मुलं पण खात नाहीत ना, तोंड वाकडं करतात काळा वगैरे झाल्यानंतर. थोडं 4-5 मिनटात होतो, 4 मिनटात होतो हा ब्रेड खरपूस भाजून. छान लागतो. चालेल, उलटापालटी चालू आहे माझी ब्रेडची, बघतच आहे तुम्ही व्हिडिओमध्ये. सिंपलसे मुलं पण करू शकतात हे घरातल्या घरात. जे बॅचलर मुलं तर आहेत, शिक्षणासाठी रूम करून राहत आहेत, करून खाऊ शकतात. हे मॅगी खाण्यापेक्षा ब्रेड खाणं खूपच चांगलं. मॅगी खाणं सोडून द्या म्हणत नाही आहे, पण कधी तर ठीक आहे. मॅगी नूडल्स त्यापेक्षा ब्रेड खूपच छान. पोट पण भरतं, आणि ज्याचं पोटाच्या तक्रारी नाही त्यांच्यासाठी पण छानच आहे. हे असं छान लागते ना. बघा कसे छान दिसते. हे कसं छानपैकी भाजलेलं आहे. उलटवण्याने असं थोडं दाबलं तर पटकन भाजतात आणि गॅस पण वाचतो. असं दाबायचं. आता थोडासा मी गॅस मोठा करणार, थोडासा म्हणजे मिडियम साईज करणार आहे, म्हणजे पटकन भाजले जातील. 2 मिनटानंतर मी मोठा गॅस केलेला आहे. हे बघा भाजलेलं आहे, किती छान भाजलेलं आहे बघा. तर बघा दुसरा पण मी पलटी केलेला आहे. ॲक्च्युली 3 बसतात ह्या तव्यामध्ये, पण तुम्हाला रेसिपी दाखवायची म्हणून ना मी 2च ठेवलेले आहे, म्हणजे उलटापालटा करताना प्रॉब्लेम होऊ नये म्हणून. किती छान दिसत आहेत बघा हे ब्रेड्स. दोन्ही बाजून असे खरपूस असले की खूप छान लागतात खायला. खारी खाल्ल्यासारखे सुद्धा लागतात, म्हणजे खारी विकत आणायची, दोन्हीची टेस्ट एकच होते, खारी आणि ब्रेडची. हातानं उलटत आहे बघा. आता एकदम कडक त्याचे काठ बघा काळे काळे झालेत, म्हणजे कडक झाल्यासारखं तुम्हाला दिसतच असेल. खूप छान आहे, असं लागतं. एकदा ट्राय करा, तुमच्या मुलांना द्या. सँडविच खातात मुलं, पण माझ्या मुलाला जास्त भाज्या आवडत नाही आहेत, त्यामुळे हे असं जास्तीत जास्त बटाट्याची भाजी घालून खातो तो. पण नॉर्मल स्लाइस असतात, काकडी गाजर वगैरे कांदा खात नाही. मग आमच्यासाठी चपाती भाजी झाली होती, काहीतरी वेगळं म्हणून मी केलेलं आहे दुपारचं. चपाती खायला आज कंटाळ करत होता मी. काढलेले आहेत मी, भाजलेलं आहे बघा, दोन्ही स्लाइस भाजलेले आहेत. त्यावर आता साखर टाकायची. साखर टाकल्यानंतर हे छान लागतं. हे साखर टाकून खाऊ शकता. ओके बघा, हे बघा किती छान झालेलं आहे.
आता बघा हे बघा फोटो काढलेले आहे. सँडविचपेक्षा पण छान लागतं लहान मुलांना. ना कशा मसाल्याचा वापर ना का कशाचा काय काही इश्यू नाही. जास्त मसालेदार पदार्थ खाऊच नाही. असं नॉर्मल ब्रेड देऊन त्याला मी खायला देणार आहे. कशी वाटली रेसिपी करून मला कमेंट करून नक्की सांगा. ओके, थँक्यू. आणि दुसरा ब्रेड मी लगेच भाजायला घेतलेला तव्यात टाकलेला आहे बघा, म्हणजे गॅस जळू नये म्हणून. अशी ही सॅम्पल साधी रेसिपी ब्रेड स्लाइसचं ब्रेड फ्राय करणे. थँक्यू एव्हरीवन.